पेपर न वाचताच सह्या करतोस? बिझनेस मध्ये विश्वास नावाची गोष्ट असते ना तशा. तुझा विश्वास आहे माझ्यावर? काय वाटतं तुला? नाही, कधी दाखवला नाहीस म्हणून विचारलं. आमच्या भैया साहेबांचा तुझ्यावर विश्वास आहे. आम्ही इथे याच्या आधी कंपनीचा सगळा कारभार तूच बघत होतीस, त्यामुळे तुझ्यावर विश्वास ठेवणं आम्हाला भाग आहे. आय विश जर तू माझ्यावर असाच विश्वास ठेवलास ना, तर इमेजचं स्वप्न पूर्ण करायला मीही तुझ्या बरोबर असेन. ही तुझी फाईल सगळ्या शाळा झाल्यात. या नवीन प्रोजेक्टचं आज प्रेझेंटेशन होतं. तू आला असतास तर बरं झालं असतं. ते असल्या छोट्या डील मध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही ना तशा. आय नो, पण या पेपर्सवर सह्या करणं गरजेचं होतं म्हणून आले. एनिवे, बाय. एक्सक्यूज मी. तुझा चेक 25 लाख. 25 लाख? राजेश शिर्केच्या सीईओचा एवढा पगार जास्त नाही वाटत? तो सॅलरी चेक नाहीये, लोन घेतलंय कंपनीकडून. अच्छा, कारण कळू शकेल का आम्हाला? पर्सनल लोन. करे का खोट? आता सुगीचे दिस जवळ आले नाही का? काय महिपतराव, आपल्या शेताची काय हाल हवाल? तुमच्या कृपेने शेत चांगलंच भरलंय. 5 वर्षापूर्वीपेक्षा ह्या वर्षाला 2 मापटी धान्य जास्तच पदार्थ पडतील याची खात्री बाळगा. गाफील राहू नका. या दिवसातच लई पाखरं शेतात तुटून पडत्यात. काय आम्ही गोपने घेऊन तयार आहो की. शिरपती, आम्हाला काही बी धोका पत्करायचा नाही. तेव्हा आता गोफन बाजूला ठेवा आणि बंदुका घ्या हातात. कसं किती बी पाखरांचं मुडतं पडले तरी चालतील. आम्ही हाव की इथं त्यांची इल्लेवाट लावाया. काय कसं हाय, बाजारात भाव लई चांगला हाय, पण धान्य मिळत नाही. तेव्हा आपण या रणवीर राजे. बघा मंडळी, हे आमचे समजात मोठे सावकार आले. आता निघा तुम्ही, पण आम्ही सांगितलेलं ध्यानात ठेवा. हा, या. काय म्हणालात तुम्ही? आमच्या लक्षात नाही आलं. बसा की. ते गावच्या चावडीवरचं बेरकी राजकारण आहे. तुम्ही शहरात राहून दिल्लीचं सपान बघणारी माणसं तुमच्या नाही ते ध्यानात येणार. हा तुमचा गैरसमज आहे मंगलाताई. चावडी सर्वत्र असते, फक्त माणसं बदलतात. आम्ही घरातूनच चावडीवरच्या राजकारणाची सगळी सूत्र हलवतो. बाय द वे, चावडीवर गप्प राहिलेला पाटील कधी बघितलाय तुम्ही? कुणाबद्दल बोलताय म्हणायचं? DV देशमुख. आतापर्यंत DV बोलत होते आणि त्यांची माणसं फक्त ऐकत होती. आता आम्ही त्यांच्या माणसांना बोलतं केलं आणि DV देशमुख कपाळाला हात लावून ऐकत बसले. वा राजे, मानलं तुम्हाला. म्हणजे तुम्ही बाजी पलटवली म्हणा की. फक्त आता दिल्लीला गेल्यावर तिथनं आमचं तोंड बंद करू नका म्हणजे झालं. मॉम, मला ना या घराचं इंटिरियर चेंज करायचंय आता. अगं कशाला उगाच, आपण असे किती दिवस या खुराड्यात राहणार आहोत. पण मॉम, या भिंतीचा रंग कपड्यांना लागतो ना.
अगं या भिंतीनं सुद्धा तुझ्या दादूंसारखं वार्धक्य आलेलं दिसतंय. देवींना वार्धक्य आलं हे लोकांना पेपरमध्ये वाचून आज कळलं. पण तुला सांगते श्रावणी, मी जेव्हा लग्न होऊन इकडे आले ना तेव्हाच मला समजलं होतं. म्हणजे मॉम तेव्हापासून दादू असे. श्रावणी, तुला कळते श्रावणी तू काय बोलतेस? काकू तुला सुद्धा कळत नाहीये का? दादूंनी हे सगळं ऐकलं तर त्यांना काय वाटेल? असं आम्ही बोलत नाही, बाहेर लोक बोलताय. बाहेरची लोक दादूंच्या वाईटावरच टपलेली आहे. म्हणून तुम्ही सुद्धा. अगं दुसऱ्यांचं वाईट व्हावं असा विचार सुद्धा आमच्या मनात येत नाही. आणि असं असतं तर तुझ्या दुसऱ्या नोकरीचा आम्ही विचार तरी केला असता का? दुसरी नोकरी माझ्यासाठी? असं काय करतेस देवयानी? तुझ्या दादूनी एवढा मोठा पराक्रम केल्यानंतर ते राजे शिर्के तुला नोकरीवर ठेवून घेतील? तुझ्या दादूनी स्वतः आयुष्यात काही कमवलं नाही आणि आता नातवंड कमवायला लागलेत तर तेही बघवत नाही. आता असं मी म्हंटल तर तू दादूंचीच बाजू घेशील. मॉम तू होतीस त्यामुळे माझं करिअर घडलं ग. मी जर देऊसारखं दादू दादू करत राहिले असते ना तर 21 लाख काय 21 रुपये सुद्धा मिळाले नसते मला. तू वाईट वाटून घेऊ नकोस देवयानी. अगं लहानपणापासून आम्हीच तुमचा सांभाळ केलाय. आता असं कसं तुम्हाला वाऱ्यावर सोडून देणार? तू एक काम कर, 2-3 महिन्याचा हेअर ड्रेसरचा कोर्स करून घे. कारण श्रावणीला आता खूप मोठमोठ्या ऑफर्स यायला लागल्यात, त्यामुळे तिला हेअर ड्रेसरची गरज लागणारच. मग बाहेरच्या कुणीतरी येऊन पैसे कमवण्यापेक्षा घरातलीलाच 2 पैसे मिळाले तर काय वाईट आहे? मॉम तू कशाला तिला बोललीस? मी तुला सांगितलं होतं ना नको सांगू म्हणून. त्यांना काय करणार आहे मॉडेलिंग आणि ऍड वर्ल्ड मध्ये कसं असतं ते. काय काय मॉडेल? काय प्रॉब्लेम काय तुझा? काय बोललीस देऊला? ए हॅलो, माझ्याशी बोलताना सांभाळून बोलायचं. हं, मी आता श्रावणी देशमुख राहिलेली नाहीये, ते दिसतच आहे. आता फक्त एक चांगलं काम कर, बाहेर कुठे कोणाला सांगू नकोस की तू DV देशमुखांची नात आहेस. देशमुखांचं नाव सांगण्याची कुणाला हौस आहे? काय घराणं आहे? आजोबा या वयात बाहेर काहीही बडबडत फिरत असतात, कसलंही ताळतंत्र नाही. आणि मोठा मुलगा या देशमुख घराण्याचा वंशाचा दिवा, मोठेपणा करून अगदी आर्मीत सामील झाले. काय झालं? बायको आणि 2 मुलींची जबाबदारी आमच्यावर टाकून पळून जाण्याचा पराक्रम मात्र केलाय. नाव काय? तर म्हणे मृत्युंजय. मरणाला घाबरून कुठे पळून गेलाय कुणास ठाऊक. आणि ही मला घराण्याचं सांगते. या देशमुख घराण्यात जर नावाने कोणाला ओळखत असतील ना तर ती माझी मुलगी श्रावणी देशमुख हिला. तू माझ्या मुलीला सांगत होतीस ना, आता मी तुला सांगते ते ऐक. जर इज्जतीने जगायचं असेल आणि बाहेर जाऊन काही कमवायचं असेल तर चुकूनही बाहेर कोणाला सांगू नका की मृत्युंजय देशमुख तुमचा बाप आहे म्हणून. कुठे निघालात नील भाऊजी? ज्या प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत असे प्रश्न का विचारताय वहिनी? मग आज आम्ही तुम्हाला तिकडे नाही जाऊ देणार. नका थांबू वहिनी. राजे शिर्केंच्या या महालामध्ये आमचा श्वास घुसमटतोय. श्वास आमचाही घुसमटतो.
म्हणून घराच्या भिंती पाडणं हा काही पर्याय नाही झाला. घर वहिनी, या घरात तुम्ही एकट्याच आहात असा विचार करणार आहे. फार कमी लोकांना जमतं असं जगायला. नाही, आमच्याकडे तुमच्या इतकी सहनशीलताच नाही वहिनी. एक विचारू भाऊजी, रोज जिथे तुम्ही मनशांतीच्या शोधात जाता तिथे असं काय आहे? काय आहे तिथे? काय नाही वहिनी. माणसाला माणूस म्हणून जगायला हवं असतं ते सगळं आहे वहिनी तिथे. अफाट मोकळं आकाश, कल्पनाशक्तीसारखं. आजूबाजूच्या गर्द झाडीतून ऐकू येणारी वाऱ्याची धून आणि फकीर बाबाची आयुष्य झुलवत ठेवणारी एकतारीची धून. तिथल्या पक्ष्यांना वहिनी राजकारण माहित नाही, त्यांच्या पंखांना क्षितिजाचं बंधन नाही आणि वाहणाऱ्या झराला परंपरेचं धरण नाही. अजून काय हवंय वहिनी? मला घेऊन जाल तिथं? याल तुम्ही? खरंच या वहिनी. चला. आत्ता? आत्ता किती उशीर झालाय भाऊजी. तुम्हाला खरंच असं वाटत असेल की मी तुमच्या सोबत यावं तर उद्या सकाळपर्यंत वाट पाहावी लागेल तुम्हाला. जर तुम्ही माझ्यासोबत उद्या तिकडे येणार असाल तर आजची रात्र सुद्धा या कोंडवाड्यात काढायला तयार आहे मी. पण माझी एक अट आहे. कसली? उद्या तुम्हाला माझ्या सोबत परत घरी यावं लागेल. कबूल? मी या घरी परत यावं असं कोणाला तरी वाटतंय. हे एकच कारण पुरेसं आहे वहिनी. खूप उशीर झालाय भाऊजी, थोडी विश्रांती घ्या. सकाळी लवकर जायचंय ना आपल्याला. गुड नाईट. अगं साक्षी, साक्षी वेडी आहेस का तू? साक्षी, काकूचं बोलणं कसलं मनाला लावून घेतेस? साक्षी, 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 हे साक्षी, तू रडतेस? काय झालं? हा हा, सांग काय झालं? देव, तू सांग काय झालं? हा? काय नाही ग आई, नेहमीसारखंच काकूनी बाबांचा विषय काढला म्हणून रडते. माझे बाबा पळपुटे नव्हते, कधीच नव्हते. हे काकू स्वतःला समजते कोण? साक्षी, तुला माहितीये ना तिची बोलायची सवय. मग आपण दुर्लक्ष करायचं त्याच्याकडे. मीही आतापर्यंत तेच करत आले. का करत आली दुर्लक्ष? तेव्हा जरा भडकवून सांगता नाही का तुला? कारण तुम्ही दोघी माझ्या बरोबर होता आहात म्हणून मला तशी कधी गरजच नाही वाटली. मी लोकांना नेहमी सांगते, आमची देवरडूबाई असेल पण साक्षीच्या डोळ्यात कधी पाणी यायचं नाही. आणि आता तू जशी रडतेस, मग मी कोणाकडे पाहू ग? साक्षी, हे बघ साक्षी, आपल्याला माहितीये ना बाबा परत येणार आहेत, पण तोपर्यंत आपण या घरात ओसा बनूनच राहणार आहोत ना. असं कोण म्हणलं तुला? कोण बोलणार आहे? हे बघ, तुला असं कधी वाटलं का? नाही ना? मग नाही आपण लक्ष द्यायचं तिच्याकडे. आयस बाबांची खूप आठवण येते.
ते हवे होते आज इकडे. मग मी त्यांना खडसावून सांगितलं असतं की मृत्युंजय देशमुखांच्या मुली लढतील पण रडणार नाहीत. करेक्ट. कारण त्यांच्या मुलींनी रडलेलं मृत्युंजय देशमुखांनाही आवडणार नाही. काय ग देऊ हे? आई बाबांनी मला प्रॉमिस केलं होतं, मी बीएड झाले ना की ते मला सल्यूट करणार. तसं झालं नाही, पण मी आज एका भावी IPS ऑफिसरला सल्यूट करणार आहे. साक्षी, तुझी इच्छा आहे ना बाबांनी लवकर परत यावं, मग तूही बाबांची इच्छा पूर्ण करायला हवीस. अगं असं रडून वगैरे कोण IPS ऑफिसर होतं का? त्यासाठी आमच्या साक्षी सारखी एकदम डॅशिंग मुलगी हवी. मग काय ठरलं, रडायचं की लढायचं? लढायचं. शाब्बास. खरं सांगू साक्षी, तू आत्ता रडत होतीस ना, तर मला अगदी तुझी लहानपणीची आठवण आली. हो ना? मग आताही असं समज की आम्ही लहानच आहोत, हं? आणि तेव्हा आम्हाला आमच्यासाठी तू अंगाई गायचीस ना, तशी आत्ताही गा ना. अगो काय हे, काहीतरी काय. चल. हो 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 आई, प्लीज 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 प्लीज. हो हो हो. अगं असं अंगाई. काय, प्लीज 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 प्लीज. अगं ऐका प्लीज, प्लीज. ऐका. अगं बर 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 बर.